खोटं खोटं हे तू 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 दादांत खोटं बोलतोयस। तू मला म्हटला होतास की तू भुवनेश्वरी मॅडम समोर काही बोलणार नाहीस कारण त्या तुझा मर्डर करतील। त्यांचे लागेबद्ध त्या सगळं पैशाच्या पॉवरनी करतात हे तू बोलला होतास। तू का खोटं बोलतोयस खरं सांग ना रे। तुला यांनी पुन्हा ब्लॅकमेल केलंय का? यांनी ब्लॅकमेल केलंय का? तू घाबरू नकोस। हे बघ यांनी किती ब्लॅकमेल केलं ना, तू 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 अजिबात मागे हटू नकोस। ही संधी आहे बजरंग, जेल मधून बाहेर येण्याची संधी आहे तुझ्यासाठी। तू जर आता खरं बोललास ना तर अधिपती मी आम्ही सगळे तुला सपोर्ट करू। आता खरं बोल प्लीज। अहो टीचर मॅडम जे खरे तेच बोललो मी। तू खोटं बोलतोय अधिपती। तुम्ही प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका। खोटं बोलतोय, सतत खोटं बोलतोय। याला भुवनेश्वरी मॅडमनी जेल बाहेर काढलंय, त्यांनी विकत घेतलंय किंवा धमकावलंय त्याला, म्हणून तो सांगत नाही आता काही। सुनबाई आम्हाला कधी वाटलं नव्हतं तुमच्या मनात आमच्याबद्दल एवढं ईश आहे ते। काय ऐकतोय आम्ही? व्याज वाटतो आम्ही तुम्हाला? आमची एवढी अडचण व्हायला लागली तुम्हाला? बास, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही। तुम्ही काहीतरी खेळी केली आहे म्हणून हा खोटं बोलतोय। माझ्यावर विश्वास ठेवा अधिपती, हा खोटं बोलतोय। यानं मला कालच सांगितलं होतं की सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय, आत्ता खोटं बोलतोय हा। तुम्हाला अजून कुठल्या भाषेत सांगू? मला माहिती आहे ह्यो खोटंच बोलतोय। तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना अधिपती? यानं खरं सांगितलं होतं मला। ते बी खरं मानू नका। काय? ह्यो आत्ता खोटं बोलतोय, त्यावेळी बी खोटंच बोलत असणार। त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? उगाच काय तर टेप लावले त्यानं तुम्हाला। नाही नाही अधिपती, तेव्हा खरं बोलला होता। आणि आता खोटं बोलतोय? काय बोलताय राव तुम्ही? निस्ता गुतडा करायला त्या। प्लीज तुम्ही मध्ये पडू नका। मला माहितीये सगळी खेळी तुम्हीच पलटवली। सगळं तुम्ही केले, तुम्हीच याला पट्टी पडवली, मला माहितीये। काय सांगते मम्मी? एवढं समज केलं मावशीनं? मम्मी एक नंबर काम केलंय बघ तिनं। आणि मला काहीच सांगितलं नाही ग। अगं चंचे, तुला तर ठावच आहे की ताई आधी कृती करत असत्या। वय ना मम्मी, मावशीचं नादच करायचं नाही कुणी। पण मम्मी मला लय आनंद झालाय बघ। बरं चंचे, मला सांग, तू सकाळ तर होतीस कुठं ग? अगं तुला किती फोन केले म्या, कुठं होतीस तू? अगं मम्मी घरात नाही का लय राडा सुरू आहे। म्हणजे त्याचं काय झालं, मोठे मालक आणि चारूबाई यांचं लगीन ठरलेलं। नंतर मग अक्षदाला कळलं का ती चारूबाई व्हायचे मावशी आहे, मग तिने लगीन होऊच दिलं नाही। अगं मम्मी मला बी आश्चर्यच वाटलं। म्हणजे बघ की ती चारूबाई इतकी दिवस घरात होती, पर कळलंच नाही ग ती मावशी आहे ते। चंचे, मला माहित होतं का ती चारुलता नाही, ताईच आहे। काय सांगते मम्मी? तुला माहित होतं? मला समजा माहिती होतं, फक्त म्या कुणाला काय बी सांगितलं नाही। मम्मी काय काय चाललंय ग या घरात? एकावर एक धक्के देत आहेत। मम्मी मला जरा समजा इसकटून सांग, तुला कसं काय माहिती आहे समजा ग? अगं चंचे, तू काय फोनवरच बोलणार आहेस का समजा? अगं भेट की, भेटून बोलू। हा मग सांगते की तुला समजा। हा भेटून बोलू। मम्मी तू ये पटकन, आपण भेटून बोलू। हा वय ठेव फोन। बास करा हो, बास करा। मी तुम्हाला लई वेळा समजावून सांगितलं, पण तुम्हाला काय माझं म्हणणं पटना। आता बास करा, ह्यो खऱ्या खोट्याचा खेळ, पडदा टाका, लई गुताडा वाढवू नका। बास अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा, हा आत्ता खोटं बोलतोय। मग आता काय कन्नड मध्ये सांगितलं काय मी? माझा विश्वास नाहीच आहे त्याच्यावर। तुम्ही तुमच्याबद्दल आणि आई साहेबांबद्दल त्याला जे सांगितलं असं तो म्हणतोय, त्या बी गोष्टीवर माझा विश्वास नाहीच आहे। कोण गुन्हेगार आणलोय तुम्ही खरं खोटं करायला? त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपण? काय तुम्ही? मला माहित नाही यांनी काहीतरी केलंय। यांनी त्याला काहीतरी वेगळी ऑफर दिलेली असणार, म्हणून हा खोटं बोलतोय। ओ सुनबाई, ऑफर तर तुम्ही दिलती ना हो त्याला? हे खोटं आहे। खोटं काय? आम्ही
ऐकलंय तुम्ही त्याला काय सांगितलं ते. आता आमचं नाव कशा पायी घेताय? आम्हाला ठाव आहे तुमचा आमच्यावर राग आहे. तुम्हाला आम्ही या घरातच नग आहे, पण आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं सुनबाई. काय पाडून पोपट आणलाय हो? मी नाही पडवलंय, मी नाही पडवलंय. हा खोटं बोलतोय. मी नाही सांगितलंय, मी असं काहीही नाही सांगितलंय. अहो टीचर मॅडम, किती वेळा सांगू? अहो मी खरंच खरं बोलतोय. कॅशेट बंद कर रे, कॅशेट बंद कर. चल बाहेर हो, चल. आणि परत इकडे घराच्या आजूबाजूला पण फिरकू नको. चल निघ. त्याच्यावर एक कणाचा विश्वास नाही बरं काय मला. ठीक आहे, नका ठेव विश्वास माझ्यावर. पण ठेवणार तरी कशा? आपली हिस्ट्री तशी आहे ना. जाऊ दे, आपल्याला काही एवढं हाट नाही झालं. माझ्यावर विश्वास नाही, पण याच्यावर तरी विश्वास आहे का? हे बघा, दाखलं सरकार नीट बघा. हे पैसे आम्हाला टीचर मॅडमने दिले. बघा, या नोटा आहेत, यांना जरा गुलाल लागलाय, त्यामुळं या कोणी घेणं झालंय. बँकेत जाऊन जमा करायची होत्या मला, पण या लग्नाच्या सगळ्या गोंधळामुळे मला जमलं नाही. तुम्ही आज जाऊन बँकेत जमा करता काय? भया, लई मोठं काम झालंय माझं. मम्मी बाहेर आली येते, पण मावशीला बी मानलं पाहिजे. म्हणजे समजा कसं सुंबडीत करती. अरे एक बरं झालं मम्मी बाहेर आली. चंचे, तुला बी रॉयल जगायचं असेल ना, असं काहीतरी मोठं काम करायला पाहिजे. मी करणारच आहे ते. असं काय बघते? जगा पहिल्यांदा बघते. आणि कसल्या भांगार नोटा दिल्या? काय टीचर मॅडम, या असल्या भांगार नोटा दिल्या का मला, कलर लागलेल्या? कोणी घेईना ना त्या. असं एकदम टाळकं सरकलं होतं त्याच वेळी माझं. मी वेगवेगळी कामं करून घेती बाई, आणि नोटा पण असल्या देती. शोभतं का तुम्हाला? कोण घेईना ना या नोटा. वापरायच्या होत्या, खर्च करायच्या होत्या, चांगल्या खऱ्या चांगल्या नोटा द्यायच्या ना जरा. एक शिक्षिका तुम्ही, शिक्षिकेला शोभतं का असं कलर लागलेल्या नोटा द्यायला? आम्ही गुन्हेगार असताना आमच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षा. अर आहे का पालताच न्याय? टीचर मॅडम, द्यायच्या होत्या तर चांगल्या नोटा द्यायच्या ना. आता म्हणजे हद्द झाली सुनबाई. तुमची एवढी मजल जाईल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. अस्त्रीनबाई, त्या नोटा याच्याकडे कशा आल्या? मी तुम्हाला दिल त्या ना, रंग लागलेल्या नोटा. ह्या नोटा? हा, ह्याच नोटा तुमच्या हातात दिलते की मी. हो, तुम्ही दिल्या होत्या. खरं सांग रे, खरं सांग. तुझ्याकडे ह्या नोटा कशा काय आल्या? टीचर मॅडमने दिल्यात मला, यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी. मुळीच नाही. हा खोटं बोलतोय. मी असं काही केलेलं नाही. मी नाही दिल्या ह्या नोटा ह्याला. अहो काय टीचर मॅडम तुम्ही, काय बोलता तुम्ही? हे असं थोडी चालतंय. काल तुम्ही म्हणल्या होत्या ना, काम फत्ते कर, अजून 4 बंडलं देईन. एकदा का ती बाई बाहेर गेली तर सगळा पैसा, सगळं राज्य माझं, हे बोलल्या होता की नाही तुम्ही? खोटं बोलायचं नाही टीचर मॅडम. आणि तुम्ही हे पण बोलल्या होत्या की त्या अधिपतीच्या बापाला तर मी कवाच खिशात घातलंय, आणि तो अधिपती माझ्या प्रेमात पार उल्लू झालाय. बस बस. अहो काय बास एवढं पण तुम्ही म्हणल्या.
सगळा पैसा सत्ता संपत्ती तुम्ही तुमच्याकडे येईल बोलले होते की नाही टीचर मॅडम? नाही बोलली बस. मी नाही बोलली बिया. हा खूप खोटं बोलतोय. तू चालतो इथून. तू चालता हो इथून. तुझी लायकी नाहीये विश्वास ठेवण्याची. तू निघ. तू जा. मला त्रास होतोय. तू जा इथून. थांब बाजा. मॅडम त्याला जाऊ द्या. तुम्ही आणलत नव्ह त्याला इथं. आला तुमच्या मर्जीनं पण जाणार आमच्या मर्जीनं. मॅडम प्लीज जाऊ दे त्याला. तो खोटं बोलतोय. हा खोटं बोलत असल पण नोटांचं काय? नोटा खोटं बोलत नाहीत. अधिपती या नोटा तुमच्या आहेत. मग ह्या नोटा बजाकडे कशा? माहित नाही, मी मास्तरीन बाईसनी दिले होते. कशा काय त्याच्याकडे कशा काय गेल्या या नोटा? मला नाही माहिती. असं कसं तुम्हाला माहित नाही? या नोटा तुमच्याकडेच होत्या ना. मीच दिलते की बँकेत जमा करायला. त्याच नोट आहेत ना. बरं ते तुम्हाला ते पैसे दिले होते बँकेत टाकायला, ते टाकले काय? नाही ते नाही टाकलेत. मी ते नंतर करते. मी फोन नव्हता काय केला तुम्हाला? विचारलं होतं जमा केलं काय बँकेत. तुम्ही म्हणला नाही करते जमा. हो 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 मी म्हटलं होतं मी बँकेत जमा करते पण मी नाही करू शकले. मग काय त्या नोटा बँकेत जमा करायच्या सोडून बजाला दिल्या? नाही मी 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 नाही दिल्या. नाही काय तुम्ही नाही दिल्या तुम्हीच दिल्या ना नोटा. नाही तर एवढी बंडलं माझ्याकडे ढकल्यासारखं एवढी बंडलं माझ्याकडे कुठून येणार आहे? हा सध्या माझा धंदा पाणी बी बंद आहे. हा अहो काय टीचर मॅडम दिल्या तर दिल्या जरा चांगल्या नोटा द्यायच्या ना. बिझनेस मध्ये असं चालत नाही टीचर मॅडम. आता या कलर लागलेल्या नोटांचं काय करू मी? हा काय करू तुम्हीच सांगा. द्यायच्या तर चांगल्या नोटा द्यायच्या ना जरा. सरड्यासारखे रंग बदलतोयस तू. किती किती गाडेरडा खोटारडा माणूस आहेस तू. तू तू जेल मध्ये असतोस ना तेच बरं आहे. खोटारडा माणूस. माझ्या नजरेसमोर थांबू नकोस. निघ इथून. टीचर मॅडम अहो मी लोकांशी खोटं बोलतो. तुम्ही त्या सावताच्या नवऱ्याशीच खोटं बोलायला लावलं मला. आणि आता तुम्हीच बोलतायत की मी नाही दिल्या नोटा. बघा दाखलं सरकार बघा तुम्हीच बघा आता. अधिपती मी नाही दिले त्याला हे पैसे. तुम्ही मला पैसे दिले होते. मी 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 ते खणात ठेवले होते. तुम्ही म्हटलं होतात की या नोटा बँकेत जमा करा. मी म्हटलं होतं पण मला जमलं नाही. पण ते पैसे मी खणात ठेवलेत. ते असतील ते खणात असतील. या वेगळ्या नोटा आहेत. त्या नोटा असणार आहेत तिकडे खणात. मी का असं करेन तुम्ही सांगा मला. मी जाते. तुम्ही इथे थांबा. मी ते खणातले पैसे घेऊन येते. तुम्ही थांबा मी आणते. अधिपती शांत व्हा. चिडू नका. नाही, चिडलेलो नाही मी. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय हो आम्हाला. नाही ना. जाऊ द्या हो. सुनबाईने आमच्यावर प्रेम करावं अशी आमची काय अपेक्षाच नाही. नात्यांच्या बाबतीत आमच्या पदरी कायम धोंडाच पडलाय. जाऊ द्या. जे काय हाय ते हाय. आम्ही काय त्यांना दोष देत नाही आणि आम्ही रागवलं पण नाही त्यांच्यावर. लहान आहेत त्या. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण लोकांसाठी खड्डा खणायला जातो आणि आपणच त्यात पडतो. तसं झालंय सुनबाईंचं. देव करो आणि त्यांच्या खणात वेगळे पैसे निघो.
ठेवले होते मी. इथेच ठेवले होते. लय वेळ लागला नाही का सुनबाईनं यायला? एवढा उशीर कसा काय झाला? ए चंचे, जा बघ जा, एवढा उशीर का झाला ते. काय रे बजा, हा, हा. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय केलं मी थोरले सरकार? एवढं सगळं झालं तरी थोबाड वर करून विचारतोस वय काय झालं म्हणून? अरे सुनबाईने तुला सांगितलं होतं तर करायचं होतंच नव तसं. तू काय मोठा धर्मराजाचा अवतार आहेस का काय? खरंच बोललं पाहिजे का तुला? तर सांगितलं होतं तुला सुनबाईनी तर करायचं होतंच तसं. आमचं काय, अर्धी लाकडं मशनात गेली पण त्यांचा संसार व्हायचा आहे, लेकरं बाळ व्हायचे आहेत. नाहीतरी आम्ही वृद्धाश्रमात जायचं म्हणतच होतो. आता आमच्या सुनबाईंच्या मनात पण तेच होतं. तर तुला एवढा हरिश्चंद्राचा अवतार व्हायची काय गरज होती रे? शोभतं काय तुला? थोरले सरकार, आईची आण घातली ना त्यांनी मला. अरे पण तू बोलायचंच नव. आईची आण घेतली ना आपण खरंच बोलतो. हा ठीक आहे, तोंड मीठ. बजा खरंच तुला सुनबाईंनी पैसे दिले ते? अहो खरंच टीचर मॅडमनीच आणून दिले पैसे मला. आता ज्याला कोण देणार आहे मला एवढे पैसे आणून? अगं अक्षदा, काय झालं? अशी का बसलीस? खालती चल की. पैसे कुठे आहेत पैसे? नाहीयेत. अगं पैसे नाहीत म्हणजे? नाहीयेत पैसे. मी माझ्या हाताने इथे ठेवले होते पण आता नाहीयेत. मी इथेच ठेवले होते. पैसे नाहीत? अगं अक्षदा, तू आता मावशीच्या हातात आयतं पोलीत दिलंस की ग. कसं होणार ग तुझं आता? हे बघ, काय खरं काय खोटं मला काय माहित नाही, पण आता ह्यो खेळ वेगळं वळण घेणार एवढं नक्की. मी काही खेळ वगैरे केला नाहीये. मला माहितीये मी पैसे इथेच ठेवले होते, माझ्याच हाताने ठेवले होते. कुठे गेले मला माहित नाही, खरंच माहित नाही. बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. खालती जाऊन सांग, वाट बघते चमटिकावा धरणं. हीच संधी आहे मोठा हात मारण्याची, मोठा काहीतरी करण्याची. टीचर मॅडमनीच मला पैसे दिले, मी कशाला खोटं बोलू? कळलंच आता कोण खरं आणि कोण खोटं ते. हा सुनबाई,
रिकाम्या हाती आला तुम्ही? पैसे कुठे आहेत? पैसे नाहीयेत. नाहीत म्हणजे घरामध्ये पैसे नाहीयेत.